नमस्कार. बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशन या विभागाने प्रकाशित केलेल्या एका महत्त्वपूर्ण डिस्कशन पेपरवर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, या देशातील खाजगी क्षेत्रातील बँका, राष्ट्रीयकृत बँका, त्याचबरोबर पेमेंट बँक्स, स्मॉल फायनान्स बँक्स, त्याचबरोबर विविध प्रकारच्या रिजनल रूरल बँका यांच्यामधील गव्हर्नन्स सिस्टम इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जून 2020मध्ये डिस्कशन पेपर ऑन गव्हर्नन्स इन कमर्शियल बँक्स इन इंडिया हा एक महत्त्वपूर्ण डिस्कशन पेपर हा फीडबॅककरिता व रिव्ह्यूकरिता प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कमर्शियल बँकांच्यामधील गव्हर्नन्सबाबत म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टरची एलिजिबिलिटी, त्याचबरोबर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचबरोबर हायर लेवल मॅनेजरल स्टाफच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, विशेषत्वाने ज्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर, त्याचबरोबर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स यांच्या रोल, रिस्पॉन्सिबिलिटी अँड एलिजिबिलिटी यासारख्या बाबींची चर्चा यामध्ये करण्यात आलेली आहे. तथापि आजच्या लेक्चरमध्ये आपण कमर्शियल बँकांच्यामधील बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये अपॉइंट केल्या जाणाऱ्या डायरेक्टरबाबतच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचबरोबर त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा त्यांच्या ड्युटीज याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. की या डिस्कशन पेपरची तयारी करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी या गव्हर्नन्सबाबत केलेले नियम, त्याचबरोबर त्याबाबतच्या गाईडलाईन्स याचा आढावा यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या कमर्शियल बँकांच्यामधील गव्हर्नन्स सिस्टम सुधारण्याकरिता बॅसल कमिटी ऑफ बँकिंग सुपरविजन म्हणजेच BCBS या कमिटीने केलेल्या शिफारशी, त्याचबरोबर फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड म्हणजेच FSBने केलेल्या शिफारशी, त्याचबरोबर नव्याने भारतात स्थापन करण्यात आलेल्या बँक बोर्ड ब्युरो म्हणजेच BBB या सर्व संस्थांनी केलेल्या शिफारशींचा साकल्याने विचार करून गव्हर्नन्स इन कमर्शियल बँक हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. हे डॉक्युमेंट हे प्रामुख्याने या देशातील सर्व प्रकारच्या पब्लिक सेक्टर बँक्स इन्क्लुडिंग स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच या देशामध्ये असणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या सर्व बँकांना की हा कायदा किंबहुना यामधील सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स या लागू केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर भारतातील सर्व रिजनल रूरल बँक की ज्यांना आपण प्रादेशिक ग्रामीण बँक असं आपण म्हणतो, त्याचबरोबर ओल्ड जनरेशन व न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स, स्मॉल फायनान्स बँक्स, नव्याने सुरू झालेल्या पेमेंट बँक्स, फॉरेन बँक्स ऑपरेटिंग इन इंडिया म्हणजे ज्या विदेशी बँकांच्या शाखा भारतामध्ये कार्यरत आहेत अशा सर्व विदेशी बँका, त्याचबरोबर विदेशी बँकांनी भारतात सुरू केलेल्या विविध प्रकारच्या पूर्णपणे मात्यांच्या मालकीच्या असणाऱ्या म्हणजेच होलली ओन्ड सबसिडिरीज या सर्वांच्यासाठी हा ड्राफ्ट व यामधील तरतुदी या लागू असणार आहेत. यामध्ये आपण विशेषत्वाने आज बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या नेमणुकीबाबतच्या क्वालिफिकेशन्स आणि त्यांचे सिलेक्शन याबाबत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी किंवा शिफारस करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतुदी याबाबत आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. की या डॉक्युमेंटमधील सर्वात महत्त्वाची जी प्रोव्हिजन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजेच बोर्ड मेंबरबाबत जी करण्यात आलेली आहे की त्यामध्ये जी नमूद करण्यात आलेली महत्त्वाची तरतूद जी आहे ती जर आपण पाहिली तर ती अशी आहे: ॲट लिस्ट हाफ ऑफ द नंबर ऑफ द मेंबर्स ऑफ द बोर्ड ऑफ ए बँकिंग कंपनी शॅल कन्सिस्ट ऑफ पर्सन्स who have special knowledge or practical experience in respect of one or more of the following matters, namely accountancy, agriculture, rural economy, banking, cooperation, economics, finance, law, small scale industry, information technology, payment and settlement system, human resources, risk management, business management. म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील किमान निम्मे सदस्य हे त्या ठिकाणी या विविध क्षेत्रामधील किंवा यापैकी एका क्षेत्रातील तज्ज्ञ असणे किंवा त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यांना असणे हे त्या ठिकाणी आवश्यक करण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी जे एरियाज किंवा जे सेक्टर्स याच्यामध्ये इन्क्लूड करेल की त्या सेक्टरमधील
अनुभव असणारा किंवा त्याचा नॉलेज असणारी व्यक्ती ही त्या ठिकाणी या कमर्शियल बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये ही समाविष्ट करणे त्यामध्ये आवश्यक करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ॲटलिस्ट यामधील की त्या ठिकाणी एक डायरेक्टर हा त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर व रूरल इकॉनॉमी या सेक्टरमधील त्या ठिकाणी असणे यामध्ये बंधनकारक असणार आहे. म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टरची नेमणूक करत असताना की यामधील एक महत्त्वाची तरतूद या डिस्कशन पेपरमध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर दुसरी तरतूद जर यामधली महत्त्वाची तरतूद जर आपण पाहिली, बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आहेत की त्यांचे जे महत्त्वाचे इंटरेस्ट जे आहेत की त्याबाबतची एक महत्त्वाची प्रोव्हिजन याच्यामध्ये की त्यामध्ये मेन्शन केल्याप्रमाणे शॅल नॉट हॅव ए सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. जी व्यक्ती की त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कंपनीची एम्प्लॉई असेल, जस्ट ॲज ए एम्प्लॉई, मॅनेजर or managing agent of any company not being a company registered under the section 8 of the Companies Act 2013 or any firm which carry on trade, commerce or industry and which in either case is not a small scale industry concern, proprietary of any trading, commercial or industrial concern not being a small scale industrial concern. तर यामध्ये ज्या व्यक्ती एखाद्या विशिष्ट कंपनीमध्ये, मग ती सेक्शन 8 कंपनी असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेड, कॉमर्स व इंडस्ट्रीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमधली एम्प्लॉई असेल, मॅनेजर असेल किंवा मॅनेजिंग एजंट असेल, तर अशा प्रकारचे सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असणारी व्यक्ती बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये ही त्या ठिकाणी नियुक्त करता येणार नाही. त्याचबरोबर ए डायरेक्टर ऑन द बोर्ड of an entity other than the bank may be considered for the appointment as a director, but he or she should not the owner of the NBFC or NBFI. म्हणजेच एखाद्या कमर्शियल बँकेवरती NBFC व NBFI यांच्यामधील व्यक्तींची नियुक्ती करत असताना त्या संदर्भातील महत्त्वाची तरतूद यामध्ये आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल. या डिस्कशन पेपरमधील तरतुदीनुसार नॉन बँक एंटिटीमधील एखादी व्यक्ती किंवा तज्ज्ञ व्यक्ती कमर्शियल बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती नियुक्त करता येणे शक्य असणार आहे. मात्र ही व्यक्ती नियुक्त करत असताना खालीलपैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत नसणे हे आवश्यक आहे. त्यामधील पहिला घटक जर आपण पाहिला तर आपणास असे दिसेल, नॉट द ओनर ऑफ ॲन NBFC ऑर NBFI. म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच NBFC किंवा NBFIची ती व्यक्ती कोणत्याही पद्धतीने ओनर असता कामा नये. त्याचबरोबर नायदर द प्रमोटर नॉर रिलेटेड टू द प्रमोटर ऑफ द NBFC ऑर NBFI. म्हणजेच अशी व्यक्ती NBFC किंवा NBFIची प्रमोटर असता कामा नये, किंबहुना की त्याच्याशी संबंधित देखील त्या ठिकाणी असता कामा नये. थर्ड प्रोव्हिजन जर आपण पाहिले तर त्यामध्ये नॉट एनी इन्व्हेस्टर विथ द मॅनेजरल कंट्रोल इन द NBFC ऑर NBFI. म्हणजे असा गुंतवणूकदार की ज्याचे NBFC किंवा NBFI वरील मॅनेजरल नियंत्रण ज्याच्या हातामध्ये आहेत, असा कोणताही गुंतवणूकदार की ज्याची नियुक्ती कमर्शियल बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून करता येणार नाही. त्याचबरोबर नॉट ए फुल टाईम एम्प्लॉई इन ॲन NBFC ऑर NBFI. म्हणजेच अशा संस्थेमध्ये अशी व्यक्ती जर फुल टाईम एम्प्लॉई म्हणून काम करत असेल तर अशाही व्यक्तीची नियुक्ती या बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये करता येणार नाही. त्याचबरोबर की ज्या बँकिंग संस्था किंवा ज्या NBFC व NBFI संबंधित बँकेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सुविधा या वापरत असेल तर अशाही NBFC किंवा NBFI मधील व्यक्तीस की बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती नियुक्ती करता येणार नाही. त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी याबाबतच्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये ॲडिशनल स्टँडर्ड्समध्ये काही त्या ठिकाणी महत्त्वाच्या तरतुदी यामध्ये केलेल्या आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील, की ज्यामध्ये प्रामुख्याने की ज्या व्यक्तीची नियुक्ती बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये त्या ठिकाणी केली जाणार आहे की ती व्यक्ती की त्याच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची जी प्रोव्हिजन आहे ती अशी आहे, शॅल नॉट बी ए मेंबर ऑफ द बोर्ड ऑफ एनी बँक. हे कोणत्याही बँकेची ती बोर्ड ऑफ डायरेक्टरमधली मेंबर त्या ठिकाणी असता कामा नये. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा ॲन एंटिटी होल्डिंग एनी अदर बँक आयदर डायरेक्टली ऑर थ्रू दी इंटरमिडिएट एंटिटी यापैकी कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये
कमर्शियल बँकांच्या अपॉइंट करता येणार नाही. त्याचबरोबर सेकंड प्रोव्हिजन जर आपण पाहिली तर ती अशी आहे, शॅल नॉट बी होल्डिंग द पोझिशन ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे MP, त्याचबरोबर स्टेट लेजिस्लेचर, त्याचबरोबर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपालिटी ऑर अदर लोकल बॉडीज, म्हणजे ज्या व्यक्ती की त्या ठिकाणी मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, त्याचबरोबर MLA आहेत, त्याचबरोबर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपालिटी व लोकल बॉडीज म्हणजेच त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, अशा व्यक्तीची नेमणूक ही त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती करता येणार नाही. अर्थात ही नवीन एक महत्त्वाची तरतूद असल्यामुळे या बाबतीत विविध प्रकारचे फीडबॅक अपेक्षित आहेत. तथापि या संपूर्ण फीडबॅकवरती विचार करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फायनल रूल्स किंवा याबाबतच्या अटी शर्ती हे निर्धारित करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर थर्ड प्रोव्हिजन जर आपण पाहिले तर त्यामध्ये शॅल नायदर हॅव एनी प्रोफेशनल रिलेशनशिप, बिझनेस कनेक्शन्स सच ॲज ए ऑडिट, लीगल, ॲडवायझरी सर्व्हिसेस, ॲडवायझर, कन्सल्टंट विथ द बँक ऑर एनी एंटिटी होल्डिंग एनी अदर बँक, म्हणजेच अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे प्रोफेशनल रिलेशन्स की जे बँकेबरोबर नाही आहेत, अशीच व्यक्ती त्या ठिकाणी अपॉइंट केली जाऊ शकते. मात्र अशा प्रकारचे जर रिलेशन्स त्या ठिकाणी असतील तर अशा व्यक्तीची नेमणूक बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती ही करता येणार नाही. फोर्थ प्रोव्हिजन जर आपण पाहिली तर त्यामध्ये शॅल नॉट बी अंडर ॲडव्हर्स नोटीस ऑफ एनी रेग्युलेटरी ऑर सुपरवायझरी अथॉरिटी ऑर एजन्सी ऑर लॉ एन्फोर्समेंट एजन्सी ऑर प्रोफेशनल बॉडी, ज्या अशा एखाद्या व्यक्ती विरुद्ध जर एखादी नोटीस त्या ठिकाणी ॲडव्हर्स नोटीस जर जारी करण्यात आलेली असेल तर अशाही व्यक्तीची नियुक्ती बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती करता येणार नाही आहे. त्याचबरोबर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स व चेअरमनच्या बाबतच्या टेन्युअरबाबतची एक महत्त्वाची प्रोव्हिजन याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की टेन्युअर ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स इज मेंबर ऑफ द बोर्ड हू डज नॉट हॅव रिस्पॉन्सिबिलिटी विदिन ए बँक, ज्याला आपण नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असं आपण म्हणतो, त्यांच्याबाबतची एक महत्त्वाची प्रोव्हिजन जी करण्यात आलेली आहे ती म्हणजे द टोटल कंटिन्युअस टेन्युअर ऑफ द नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑन द बोर्ड इन्क्लुडिंग द टेन्युअर ॲज ए चेअरमन शॅल नॉट एक्सीड 8 years, म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीला 8 वर्षापेक्षा जास्त कालावधी नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून एखाद्या विशिष्ट बँकेवरती काम करता येणार नाही. तथापि एखाद्या व्यक्तीस पुनर्नियुक्ती देण्याची इच्छा जर बोर्ड ऑफ डायरेक्टरची असेल, म्हणजेच रिअपॉइंटमेंट करण्याची शक्यता असेल, तर त्यामध्ये किमान 2 टेन्युअरमध्ये 3 वर्षाचा गॅप त्या ठिकाणी असणे हे आवश्यक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ऑल नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स इन्क्लुडिंग द चेअरमन कॅन बी ऑन द बोर्ड ऑफ द बँक टिल अटेंडिंग 70 year ऑफ एज, म्हणजेच 70 वर्षापर्यंत एज धारण करणाऱ्या व्यक्तीलाच चेअरमन किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून की या बोर्डावरती काम करता येणार आहे. म्हणजेच वयाच्या 70 वर्षानंतर की नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून या वेगवेगळ्या बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती काम करता येणार नाही. ही एक महत्त्वाची सुधारणा किंवा एक तरतूद की या डिस्कशन पेपरमध्ये करण्यात आलेली आपणास दिसून येईल. त्यानंतर ड्युटीज ऑफ ए डायरेक्टर, यामध्ये काही पूर्वीच्या महत्त्वाच्या बाबीबरोबरच काही नवीन गोष्टींचा समावेश या बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील विविध प्रकारच्या डायरेक्टरबाबतच्या ड्युटीज या निर्धारित करण्यात आलेल्या आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डिस्क्लोज द मेंबरशिप ऑफ अदर एंटिटीज, म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला कमर्शियल बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती काम करावयाचं असेल तर अशा व्यक्तीने आपण ज्या ज्या संस्थेमध्ये मेंबर आहोत अशा सर्व मेंबरशिपबाबतची माहिती संबंधित संस्थेला, संबंधित बँकेला की त्या ठिकाणी डिस्क्लोज करणे किंवा ती सादर करणे हे आवश्यक करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इंटिमेट एनी इंटरेस्ट इन ॲडव्हान्स टू द चेअर, जे आपले काही त्या ठिकाणी इंटरेस्ट असतील तर अशा प्रकारचे इंटरेस्ट जे बिझनेस किंवा नॉन बिझनेस पर्पजसाठीचे असतील ते संपूर्ण इंटरेस्ट हे त्या ठिकाणी चेअरमनला, संबंधित बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या चेअरमनला ही त्याची माहिती देणे हे अत्यावश्यक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कंपनीज ॲक्ट 2013मधील प्रोव्हिजननुसार संबंधित व्यक्तीने की आपल्या संपूर्ण रिलेटिव्हची यादी ही त्या ठिकाणी बँकेत सादर करणे हे आवश्यक असणार आहे की ज्याचा भविष्यात संबंध कर्ज वाटपाच्या बाबतीमध्ये हा त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते. तर अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीने आपल्या रिलेटिव्हची संपूर्ण यादी ही त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इन्श्युअर कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ द अजेंडा पेपर ऑर नोट,
जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जेव्हा डायरेक्टर्स मीटिंगला त्या ठिकाणी हजर राहत असतात तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स किंवा अजेंडा पेपर किंवा नोट्स या त्या ठिकाणी पुरवल्या जात असतात. तर अशा डॉक्युमेंटबाबत, अशा पेपर्सबाबत अत्यंत कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणे ही त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील सर्व डायरेक्टरची त्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट त्या ठिकाणी ड्युटी जी आहे यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे ती म्हणजे कीप इन्फॉर्म स्टेटस ऑफ द बँक. म्हणजेच संबंधित डायरेक्टरने आपल्या स्टेक होल्डरला किंवा भागधारकांच्यासाठी की आपल्या बँकेचं संपूर्ण स्टेटस, मग तो फायनान्शियल स्टेटस असेल, बिझनेस स्टेटस असेल, या संपूर्ण बाबीची माहिती ही वेळोवेळी त्या ठिकाणी देणे हे आवश्यक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर नेक्स्ट ड्युटी त्यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे सीक ॲप्रोप्रिएट अपडेट्स अबाउट द बँक. म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील डायरेक्टर्सनी आपल्या बँकेबाबतचे सर्व आवश्यक असणारे अपडेट्स, त्याबाबतचं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन ही वेळोवेळी घेणं व आपलं नॉलेज, बँकेबाबतचं नॉलेज हे अपडेट ठेवणे हे आवश्यक आहे. म्हणजेच काही विशिष्ट प्रसंगी ही बाब त्या ठिकाणी मला माहीत नव्हती अशा प्रकारचं उत्तर की त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील डायरेक्टरकडून अपेक्षित नाही आहे. त्याचबरोबर बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील सर्व डायरेक्टरनी ज्या जनरल मीटिंग्ज असतात या जनरल मीटिंग अटेंड करणे हे आवश्यक त्यामध्ये आहे. त्याचबरोबर पे सफिशियंट अटेन्शन वाईल टेकिंग डिसिजन. अनेक वेळा बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये डिसिजन घेतेवेळी की त्या ठिकाणी व्यवस्थितपणे की त्या ठिकाणी लक्ष केंद्रित न केल्यामुळे चुकीचे डिसिजन होण्याची शक्यता असते. तर अशा परिस्थितीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील डायरेक्टर्सनी डिसिजनच्या वेळी महत्त्वाचं आणि अटेन्शन त्या ठिकाणी ठेवून की या महत्त्वाचे डिसिजन हे पारित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंडिपेंडंट जजमेंट अबाउट द स्ट्रॅटेजी. जेव्हा बँकेच्या बाबतीमध्ये ध्येय धोरणांची निश्चिती केली जात असते तेव्हा अशा परिस्थितीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील डायरेक्टरनी हे इंडिपेंडंट म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कनेक्शन न ठेवता किंवा कोणत्याही प्रकारचा पूर्वलक्षी प्रभाव न ठेवता किंवा पूर्वग्रह दूषित भाव न ठेवता की त्या ठिकाणी बँकेच्या स्ट्रॅटेजीज डिफाईन करणे हे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर बँकेमधील की अपॉइंटमेंट्स म्हणजे महत्त्वाच्या व्यक्तींची नियुक्ती करत असताना इंडिपेंडंट जजमेंट देणे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आपल्या बँकेमधील सर्व प्रकारचे मेकॅनिझम व सिस्टम्स ह्या अडेक्वेट असल्याची खातरजमा करून घेण्याची जबाबदारी देखील बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती सोपवण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त बँकेच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट प्रसंगी अनइथिकल बिहेवियर, सस्पेक्टेड फ्रॉड्स किंवा व्हायलेशन याबाबतची जर माहिती प्राप्त झालेली असेल तर ही माहिती संपूर्णपणे त्या ठिकाणी डायरेक्टर बोर्डासाठी किंवा चेअरला त्या ठिकाणी रिपोर्ट करणे ही देखील जबाबदारी बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील डायरेक्टरची असणार आहे. त्याचबरोबर बँकेचे डिपॉझिटर्स व स्टेक होल्डर्स यांच्याबाबतची सुरक्षितता व दक्षता घेणे ही जबाबदारी देखील याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बँकेचे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्ड मीटिंग्स असतील, कमिटी मीटिंग्स असतील त्या सिन्सिअरली अटेंड करणे, ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होणे व कॉन्ट्रीब्यूट होणे ही देखील जबाबदारी बोर्ड ऑफ डायरेक्टरची असणार आहे. त्याचबरोबर नॉट सीक टू इन्फ्लुएन्स एनी डिसिजन. बँकेतील कोणत्याही डिसिजनमध्ये आपल्या वैयक्तिक इन्फ्लुएन्स किंवा प्रभावामुळे डिसिजन बाधित होणार नाही याची काळजी डायरेक्टरनी त्या ठिकाणी घेणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर एखाद्या विशिष्ट बाबीविषयी आपलं मत व्यक्त करत असताना किंवा आपला व्ह्यू मांडत असताना की बोर्ड मीटिंगमध्ये विदाऊट एनी फिअर, कोणत्याही प्रकारच्या भीती विना व कोणत्याही प्रकारचा फेवर न देता अशा पद्धतीने आपले मत किंवा ओपिनियन प्रेझेंट करणे हे यामध्ये आवश्यक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर डे टू डे बँकिंग बिझनेसमध्ये म्हणजेच ते होल टाईम डायरेक्टर्स त्याचबरोबर मॅनेजमेंट फंक्शनरी जे आहेत की त्यांच्या कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप न करता बँकेचे कामकाज ठरलेल्या विहित पद्धतीने पार पाडण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नो इंटरफेरन्स इन दी डे टू डे फंक्शनिंग ऑफ द बँक. बँकेच्या दैनंदिन कारभारामध्ये देखील कोणत्याही प्रकारे दखल किंवा इंटरफेरन्स त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टरने न करणे हे यामध्ये अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहे. त्याचबरोबर नॉट पार्टिसिपेट इन बोर्ड कमिटी ऑफ द बोर्ड डिस्कशन इन विच इंटरेस्ट कुड बी ॲट्रिब्युटेड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. जेव्हा आपल्याशी संबंधित एखादा इंटरेस्ट किंवा इश्यू जेव्हा विशिष्ट कमिटीमध्ये किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये डिस्कस केला जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये संबंधित कमिटीच्या किंवा बोर्ड मीटिंगला हजर न राहणे याबाबतचा सल्ला देखील या डिस्कशन पेपरमध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बँकेतील विविध प्रकारची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन
कमर्शियल सिक्रेट्स त्याचबरोबर टेक्नॉलॉजी यासारख्या बाबीची माहिती ही कॉन्फिडेन्शियल ठेवणे व ती डिस्क्लोज न करण्याची जबाबदारी देखील याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बँकेशी संबंधित असणारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोन प्रपोजल्स, बिल्डिंग्स, त्याचबरोबर बँकेच्या बाबतच्या साईट्स, प्रिमायसेस, त्याचबरोबर एस्टॅब्लिशमेंट, इम्पॅनलमेंट ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट्स, लॉयर्स ऑर एनी अदर थर्ड पार्टीज याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीचा प्रस्ताव हा स्वतःच्या इंटरेस्टसाठी किंवा स्वहितासाठी त्या ठिकाणी देऊ नये अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या जबाबदाऱ्या बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील सर्व डायरेक्टरनी पार पाडणे याच्यामध्ये अपेक्षित करण्यात आलेले आहे. तर हे संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन तरतुदी व पूर्वीच्या तरतुदीमधील काही सुधारणा जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर या कमर्शियल बँकांच्या गव्हर्नन्स सिस्टममध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्याचे आपणास दिसून येईल. धन्यवाद.